नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलेली आहे. आपल्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार. आज आपण बघणार आहोत हैदराबाद चिकन दम बिर्याणी 1 किलोच्या प्रमाणात. माझ्या जवळजवळ 20 वर्षाच्या अनुभवातून मी आज चिकन दम बिर्याणी रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे. ही चिकन दम बिर्याणी इतकी छान होते ना, की 3 थर मस्त स्पष्ट दिसत आहेत. जे चिकन शिजले आहे ते मस्त वाफेवर शिजवलेले आहे. हे आपण बघणार आहोत. जे वाफेवर शिजवलेले चिकन आणि राईस असतो ना, त्यालाच आपण चिकन दम बिर्याणी असे म्हणतो. काही जण काय करतात, की चिकन वेगळे शिजवतात, त्यानंतर भात वेगळा शिजवतात. पण आपण जरा सुद्धा चिकन किंवा भात हे वेगळं-वेगळं न शिजवता, आपण तांदूळ आणि चिकन हे सर्व एकत्र शिजवणार आहोत. आपण फक्त 80% तांदूळ हा आपण शिजवून घेणार आहोत. बरं, हा तांदूळ 80% शिजला आहे हे कसे ओळखायचे? इतका मोकळा आणि सुटसुटीत होतो ना, सुटसुटीत असणारी चिकन दम बिर्याणी. एक साधी आणि सोपी एक अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत. या पद्धतीने तुम्ही काहीही लहान किंवा मोठ्या प्रमाणात चिकन दम बिर्याणी बनवली ना, तर अगदी ही रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, अगदी तशीच बिर्याणी तयार होते. साधी, सोपी, खास टिप्स आपण आज पाहणार आहोत. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी बिर्याणीसाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर मी या ठिकाणी हा इंडिया गेट बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही वापरू शकता. तर या तांदूळामध्ये बघा, आपण अशा पद्धतीने भरपूर असे पाणी घालूया आणि हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे स्वच्छ धुवून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने हे धुवून घ्यायचे आहे. हे तांदूळ अशा पद्धतीने चोळून आपण स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण 1 तासाभरासाठी आपण हे तांदूळ भिजवत आहोत. तुमच्याकडे जर करण्यासाठी जास्त वेळ असेल तर हे 2-3 तास तांदूळ भिजत ठेवले तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे तांदूळ भिजायला ठेवूया. आता आपण याची नेक्स्ट प्रोसेस करूया. हे बघा, अशा पद्धतीने भरपूर असे पाणी आपण यामध्ये ऍड केलेले आहे. तर चला आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कांदा आणि कांद्याची आपल्याला संपूर्ण साल काढून अशा पद्धतीने याचे देठाचा भाग आणि टोकाचा भाग आपल्याला काढून अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घ्यायचे आहे. आपण बघू शकता, नेहमी आपण कांदा उभा चिरत असतो, पण यावेळेला बिर्याणीसाठी आपल्याला उभा न चिरता अशा पद्धतीने हा आडवा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि आपण बघू शकता किती छान मस्त लांब लांब याचे स्लाइस कांद्याचे झालेले आहेत. या ठिकाणी आपला हा संपूर्ण कांदा कापून झालेला आहे. तर आपण बघू शकता मस्तपैकी. तर याचा आता आपण बरिस्ता तयार करून घेऊया. म्हणजेच आपण हा कांदा मस्तपैकी फ्राय करून घेऊया. तर अशा पद्धतीने एकदम हाय फ्लेमवरच आपल्याला हा कांदा चांगला पातळ चिरलेला आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. आणि हाताने मस्त आपण याच्या पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे. आणि एकसारखा हा कांदा आपण असा चिरून घेतलेला. तर हा कांदा आपण अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घेऊया. तळण्यासाठी जेव्हा आपण तेल गरम करतो, तर ही तेलाची आच आपल्याला एकदम गरमच ठेवायची आहे. म्हणजे हाय फ्लेमवरच आपण हा कांदा तळून घेणार आहोत. कारण तुम्ही जर गॅस कमी केला तर हे मॉइश्चर ओढून घेईल. तर असं न करता आपल्याला हा हाय फ्लेमवरच हा कांदा मस्तपैकी अशा पद्धतीने हा ब्राऊन करून घ्यायचा आहे. थोडासा आपला तांबूस रंगाचा हा कांदा सुरू झालेला आहे होण्यासाठी आपण बघू शकता. तर आता या ठिकाणी आपण ही लहान आच केलेली आहे आणि लहान आचेवर आपण हा पुढचा मिनिटभर हा कांदा आपण तळून घेऊया तांबूस रंगाचा तळून होईपर्यंत. बघा, अशा पद्धतीने. यापेक्षा गडद रंग होऊ देऊ नका. तर मी या ठिकाणी हा गॅस बंद केलेला आहे आणि हा कांदा आपण अशा पद्धतीने हा निथळून घेऊया. संपूर्ण तेल आपल्या याचे निथळून घ्यायचे आहे. आपण अशा पद्धतीने हा कांदा चाळणीमध्ये पसरवून घेऊया. कांदा जरी आपण तेलातून बाहेर काढला तरी याची कुकिंग प्रोसेस ही चालूच राहते.
असा आपण हा पसरवून ठेवला, की हा थंड होतो. त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबते. या पद्धतीने आपण संपूर्ण कांदा तळून घेतलेला आहे आणि राहिलेला आपण बघा अशा पद्धतीने हा तळून घेऊया. हा देखील कांदा आपल्याला सेम प्रोसेसनेच तळून घ्यायचा आहे. पण बघू शकता हा देखील आपण अशा पद्धतीने याचं संपूर्ण तेल निथळून हा देखील आपण पसरवून घेऊया. तर या पद्धतीने आपण हा संपूर्ण कांदा आपण तळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पसरवल्यानंतर याची कुकिंग प्रोसेस ही थांबते. तर ह्या तळलेल्या कांद्याला बरिस्ता असे म्हणतात. तर बघा अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण कांदा हा थंड करून घेऊया. तर चला आता मी आपल्याला स्टेप 3 दाखवते. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर घेतलेले आहे दूध. तर या ठिकाणी मी हे कोमट दूध घेतलेले आहे. यामध्ये आपण हे केशर घेणार आहोत आणि केसर आपण अशा पद्धतीने हातावर कुस्करून अशा पद्धतीने हे दुधात मिक्स करणार आहोत. कारण ही दम बिर्याणी करत असताना आपण कुठलाही फूड कलर यूज करणार नाही आहोत. तर आपण ज्यावेळेला त्याची लेयर करतो तर त्यावेळेला आपल्याला हे केसर दूध कामात येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे तुम्हाला नंतर दाखवतेच. तर आपण हे केसर त्यामध्ये दुधात मेल्ट होण्यासाठी आपण हे अशी काही प्रोसेस केलेली आहे. तर चला आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. या ठिकाणी मी हे 1 किलो चिकन घेतलेले आहे. हे स्वच्छ धुवून घेतलेले. तर यामध्ये आता आपण घालूया हळद. यामध्ये आता आपण घालूया लाल तिखट. तर 1 चमचा हळद घेतलेली आहे. 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. या ठिकाणी आपण धने पावडर घेतलेली आहे. यामध्ये आता आपण घेतलेले आहे हिंग. या ठिकाणी आपण ही काश्मीरी लाल मिरची देखील घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगू इच्छिते, की कुठलेही तुम्ही जर नॉन-व्हेज करत असाल, तर त्यामध्ये हिंग नक्की ॲड करा. तर या ठिकाणी आपण हा गरम मसाला घेतलेला आहे. हा चिकन मसाला आपण घेतलेला आहे. यामध्ये आपण हा बिर्याणी मसाला देखील ॲड केलेला आहे. तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ देखील ॲड करूया. अशा पद्धतीने आपण यामध्ये हे मीठ देखील ॲड करून घेतलेले आहे. तर यामध्ये आता आपण घालूया तळून ठेवलेला पाऊण भाग आपल्याला या ठिकाणी हा कांदा घालायचा आहे आणि काही भाग आपण लेयर करण्यासाठी वापरणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण हा बरिस्ता घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण ॲड केलेले आहे 3 ते 4 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करूया. टोमॅटो घातल्याने काय होतं, की बिर्याणी छान रसरशीत होते. अजिबात कोरडी होत नाही. यामध्ये आता आपण घातलेले आहे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण आपण या ठिकाणी हा ॲड केलेला आहे. यामध्ये मी हे सिक्रेट इन्ग्रीडियंट घालत आहे. यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेले बारीक बटाटा मी या ठिकाणी हे ॲड केलेले आहे. यामध्ये आपण फेटून घेतलेले दही घालूया. तर अशा पद्धतीने आपण हे अर्धा किलो दही ॲड केलेले आहे. साधारण ताजेच दही वापरायचे, आंबट दही अजिबात वापरू नका. दह्यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर एकदम मस्त येते आणि बिर्याणी देखील आपली कोरडी होत नाही आणि मस्त चव देखील छान येते. तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मॅरिनेट करून घेऊया. तुम्हाला जेवढे जास्त वेळ जमेल तेवढे जास्त वेळ हे मॅरिनेट करा. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभरासाठी मॅरिनेट करून ठेवले तरी चालेल. या ठिकाणी हे आपले अर्धा किलो दही आहे आणि हे दही आपण घेण्या अगोदर हे संपूर्ण आपल्याला फेटून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे थोडे-थोडे करून मिक्स करून घेत आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. तर मी हे साधारण 1 तासासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळेसाठी ठेवू शकता. हे संपूर्ण चिकन आपले मॅरिनेट झालेले आहे. तर हे आपण आता रेस्ट करण्यासाठी थोड्या वेळ ठेवून देऊया. तर चला आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया. या ठिकाणी आपण हे जाड बुडाचे पातेले घेतलेले आहे.
तर यामध्ये आता आपण सुरुवातीला बरिस्ता तयार करून घेतलेला, तर त्याचेच उरलेले तेल मी या ठिकाणी हे ऍड केलेले आहे. तर आपण बघू शकता, चांगलं आपलं पातेलं तापल्यानंतर आपण यामध्ये तेल ऍड केलेले आणि तेल तापल्यानंतर यामध्ये आता आपण तूप देखील ऍड करत आहोत. तर हे तूप देखील आपले संपूर्ण मेल्ट झालेले आहे. हे संपूर्ण तेल आणि तूप आपले कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आता आपण खडे मसाले घातलेले आहे. लवंग, जिरे, दालचिनी, चक्री फूल, मोठी विलायची, लहान इलायची, काळी मिरी, आपण संपूर्ण या ठिकाणी आपण तेजपत्ता, संपूर्ण या ठिकाणी आपण हे खडे मसाले छान तडतडून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण हा हिरव्या मिरच्या देखील तेलामध्ये छान तडतडून घेतलेल्या आहे. आपण बघू शकता. बघा किती मस्त या ठिकाणी आपली ही कडक फोडणी बसलेली आहे. तर यामध्ये आता आपण हे मॅरिनेट केलेले चिकन, तर यामध्ये आता आपण हे ऍड करूया. पण व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत की आपले सात्विक खडे मसाले आपण या बिर्याणीमध्ये छान सुवास येण्याकरता मस्तपैकी तडतडून घेतलेले आहे तेलात. आणि यामध्ये आपण हे संपूर्ण मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये घालून घेऊया आणि हे छान आपल्याला 2 मिनिटं छान परतवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने परतले की चिकन खायला देखील खूप छान लागते. बरेच जण काय करतात, चिकन वेगळे आणि भात वेगळा शिजवतात. मग त्या बिर्याणीला लेयर करतात. पण तसे करायचे नाही. चिकन हे शिजले की त्याची वाफेवरच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तेव्हाच भाताला छान टेस्ट येते. यावर झाकण ठेवून स्वतःचेच असे पाणी सुटायला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण फक्त मिनिटभर वाफ घेणार आहोत आणि फार वेळ वाफ घ्यायची नाही. चिकन जास्त शिजवायचे नाही. बघा चिकन स्वतःचेच पाणी रिलीज करत आहे. आपण बघू शकता. गॅस लहान करूनच आपल्याला यामध्ये अर्धा अर्धी वाटी आपण यामध्ये हे पाणी ऍड केलेले आहे. तर आपण बघू शकता, पाणी घातल्यानंतर बिर्याणी ही कोरडी होत नाही आणि तळाला देखील करपत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण हे यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ऍड करून हे मस्तपैकी आपण हे शिजवून घेणार आहोत गॅस कमी करून. तर बघा अशा पद्धतीने आपण ही फ्रेश अशी कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेली. तर यावर झाकण ठेवून आपण हे मस्तपैकी चिकन शिजवून घेऊ. तर आपले हे चिकन शिजेपर्यंत आपण आता नेक्स्ट प्रोसेस करूया. तर हा बासमती तांदूळ आपण सुरुवातीलाच भिजवून घेतलेला. तर आता आपण हा शिजवून घेत आहोत. तांदूळ शिजवून घेण्यासाठी आपण या ठिकाणी चौपट पाणी उकळायला ठेवलेले आहे. प्रत्येक दाणा हा मोकळा मोकळा सुटसुटीत मोत्यासारखा आणि मऊसूद होण्यासाठी आपण हे चौपट पाणी घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण हे पाणी घेतलेले आहे. यामध्ये आपण खडे मसाले घालूया. तमालपत्र, काळी मिरी, लवंग, 4 ते 5 लवंग, अर्धा चमचा शहाजिरे, तर बघा हिरवी मिरची, वेलची, अशी आपण या ठिकाणी संपूर्ण खडे मसाले आपण हे फ्लेवर छान येतो याकरता आपण यामध्ये ऍड केलेले आहे. तर हे संपूर्ण आपण पाण्यामध्ये ऍड करून घेऊया. आपण चक्री फूल, दालचिनी, फक्त फ्लेवर येण्यासाठी मस्तपैकी हिरवी मिरची. पाण्याचा रंग बघा किती पिवळसर आला आहे. यामध्ये आता आपण एक लिंबू देखील पिळून घेणार आहोत, जेणेकरून हे आपले पाणी एकदम स्वच्छ होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हा लिंबू देखील पिळून घेऊया. पाण्याचा रंग देखील स्वच्छ होतो आणि तांदूळ ज्या वेळेला आपण शिजवतो ना, तर त्यावेळेला त्याचं शीत देखील मोकळे मोकळे होते. सुटसुटीत शिजते. त्याकरता ही आपली ही सिक्रेट टिप आहे, त्यामध्ये लिंबू पिळायची. तर यामध्ये आता आपण मीठ देखील ऍड केलेले आहे. एक लिंबू पिळल्यानंतर तुम्ही बघू शकता या पाण्याचा रंग बघा कसा चेंज झालेला आहे. पांढरे शुभ्र या ठिकाणी आपले हे पाणी झालेले आहे. साधारण 4 चमचे इतके आपण यामध्ये मीठ घातलेले आहे. मीठ थोडे जास्तच घालायचे आहे, कारण हे पाण्यासोबत निघून जाते, त्यामुळे आपण हे मीठ जास्त घातलेले आहे. तर हे भिजवून घेतलेले तांदूळ आता आपण यामध्ये ऍड करूया. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली, की आपल्याला हा गॅस मोठाच ठेवायचा आहे. तांदूळ भिजत घातलेला त्यामध्ये आपण पाणी निथळून काढायचे आहे आणि हे पाण्यामध्ये आपण घालून घेऊया.
गॅस मोठाच ठेवून पाणी उकळतानाच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. हलके-हलके आपण तळापासून हलके-हलके हलवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे संपूर्ण तांदूळ आपण त्यामध्ये मिक्स करूया आणि हे तळाशी आपल्याला हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे तळाला चिटकणार नाही. पाण्याला छान उकळी आली ना, की मोकळेपणे हे तांदूळ शिजतात. असं केलं ना, की प्रत्येक दाणा ना दाणा मोकळा झाला पाहिजे. साधारण तासभर तांदूळ आपले शिजवले, की 5 मिनिटातच तांदूळ शिजतो. तर तांदूळ आपला हा दाणा मोकळा झाला का नाही, दाबल्यापैकी एक तुकडा लगेचच पडतो किंवा आपण खाल्ल्यानंतर देखील आपल्याला कळते, की हा शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 80% हा आपला तांदूळ शिजवून घेतलेला आहे. तांदूळ आपण चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये सर्व पाणी आपण निथळून घेऊया. तर तांदूळ आपला निथळण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपण बघूया, की आपले हे चिकन शिजले आहे का नाही. हे तांदूळ आपल्याला रूम टेम्परेचरवरच ठेवायचे आहे. हे फॅन खाली ठेवू नका, नाहीतर हे कोरडे होतात आणि आपली बिर्याणी आपल्याला ही रसरशीत करायची आहे ना, त्यामुळे हे आपण रूम टेम्परेचरवरच ठेवूया. तर या ठिकाणी आपले हे चिकन शिजले आहे का नाही हे आपण बघूया. बघा अशा पद्धतीने आपले हे चिकन शिजलेले आहे आणि याचे बघा किती मस्तपैकी हे पाणी देखील रिलीज झालेले आहे. गॅस लहान करूनच आपण हे चिकन शिजवून घेतलेले. तर बघा अशा पद्धतीने हे आपले चिकन मस्त शिजलेले आहे आणि अशा पद्धतीने ग्रेव्ही ठेवल्यामुळे काय होते, की आपली ही बिर्याणी एकदम रसरशीत होते. अजिबात कोरडी होत नाही. तर या ठिकाणी आता आपण ही ग्रेव्ही काढून घेऊया. कारण या ठिकाणी आपण हे बिर्याणीमध्ये फूड कलर अजिबात वापरत नाही आहोत. त्याकरता आपण ही चिकन ग्रेव्ही काढून घेऊया. ही ग्रेव्ही आपल्याला लेयर करण्यासाठी उपयुक्त आहे, तर यासाठी आपण ही काढून घेऊ. आपण बघू शकता, ही चिकन ग्रेव्ही आपण बऱ्यापैकी काढून घेतलेली आहे आपल्याला लेयर करण्यासाठी. तर सर्वात अगोदर खाली या ठिकाणी आहे. आपण ही ग्रेव्ही थोडीशी ठेवलेली, तर चला आता आपण बिर्याणीचा थर करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण हे शिजवून घेतलेले तांदूळ यावर घालूया. तर अशा पद्धतीने आपण याची फर्स्ट लेयर करत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला ही एक लेयर करून घ्यायची आहे. संपूर्ण आपण हा शिजवून घेतलेला तांदूळ अशा पद्धतीने याची लेयर करून घेत आहोत. यामध्ये आता आपण हा गरम मसाला भुरभुरून घेऊया. यामध्ये आता आपण हे चिकनचे पीस देखील ॲड केलेले आहे आणि यामध्ये आता आपण ग्रेव्ही देखील ॲड करत आहोत. यामध्ये आपण अशा पद्धतीने ही ग्रेव्ही ॲड केल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना. यामध्ये आपण हा संपूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण हा बरिस्ता देखील ॲड करूया. म्हणजे सुरुवातीला आपण तळून घेतलेला कांदा. यामध्ये आता आपण अशा पद्धतीने ही कोथिंबीर, पुदिना ॲड केलेला आहे. यामध्ये आता आपण हा सेकंड थर लावूया. तर अशा पद्धतीने आपण हे तांदळाचा थर करत आहोत. आपण हा शिजवून घेतलेला तांदूळ संपूर्ण यावर ॲड केल्यानंतर यामध्ये आता आपण हा गरम मसाला संपूर्ण ॲड केलेला आहे आणि यामध्ये आता आपण हे चिकन पीस आणि ग्रेव्ही ॲड करत आहोत. अशी संपूर्ण प्रोसेस केल्याने काय होते, की आपली ही चिकन बिर्याणी मस्तपैकी रसरशीत तयार होते. एकदम कोरडी होत नाही आणि खाताना तोतरा देखील बसत नाही. तर बघा अशा पद्धतीने ही आपण ग्रेव्ही यावर ॲड करून घेऊया. यामध्ये आता आपण घालून घेऊया ही ग्रेव्ही. यामध्ये आता आपण हे राहिलेले संपूर्ण तांदळाचं थर करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण पसरवून घेणार आहोत आणि आपण असे बघू शकता, की आपण या ठिकाणी या लेयर केलेले आहेत. आता यामध्ये आता आपण घालूया गरम मसाला. हा संपूर्ण आपण भुरभुरून घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण हे चिकन पीस आणि ग्रेव्ही यामध्ये आपण ॲड करणार आहोत.
सेम प्रोसेसने आपल्याला एक एक थर लावत राहायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किती थर तुम्हाला लावायचे असतील तेवढे लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हा बरिस्ता देखील यामध्ये ऍड केलेला आहे. संपूर्ण बरिस्ता यावर ऍड केल्यानंतर यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना ऍड करूया. त्या अगोदर आपण ही राहिलेली आपली ग्रेव्ही देखील ऍड केलेली आहे. कोथिंबीर आणि पुदिना ऍड करूया. छान फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. यामध्ये आपण तयार करून घेतलेले केसर दूध हे आपण घालूया. हे शेवटच्या थराला आपण हे घालून घेत आहोत. केसर दूध घातल्याने मस्तपैकी याला कलर येतो. तर या ठिकाणी आपण हे केसर दूध घातल्यामुळे आपल्याला फूड कलर ऍड करायचं नाहीये. यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहे ते म्हणजे साजूक तूप. गॅस कमी करून यावर आपल्याला हे मापाचे झाकण ठेवून घ्यायचे आहे. याची वाफ अजिबात आपल्याला बाहेर जाऊ द्यायची नाहीये. तर पातेले हे आपले जाड तळाचे आहे तरी सुद्धा आपण यावर अशा पद्धतीने तवा ठेवणार आहोत जेणेकरून आपली ही दम बिर्याणी ही अजिबात खाली लागू नये. तर अशा पद्धतीने आपण हा तवा गरम करून यावर हे पातेले ठेवून आपण हे 40 मिनिटं या बिर्याणीला वाफ काढून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे वजन ठेवल्यामुळे याची अजिबात वाफ जात नाही. चिकन आपण बघा अजिबात शिजवून घेतलेले नव्हते. हे फक्त आपण वाफेवरच शिजवून घेतलेले आहे. इथं उघडल्यानंतर बघा किती छान मस्त सुवास दरवळत आहे. आपण बघू शकता की हा किती मस्त सुटसुटीत झालेला आहे. इथं हे झाकण उघडल्यानंतर मस्त छान खमंग सुवास दरवळत आहे. काय सांगू की अगदी सुहासच तोंडाला पाणी सुटेल एवढे. या ठिकाणी आपण ही 3 लेयर बघा किती स्पष्ट दिसत आहे. जरा सुद्धा चिकट झालेला नाही आणि मस्त पैकी मोकळा सुटसुटीत या ठिकाणी आपली ही हैदराबादी स्टाईल चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. तांदूळ आणि चिकन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिजवून घ्या जेणेकरून मस्त पैकी हे आपली चिकन दम बिर्याणी तयार होईल. तांदूळची ग्रेव्ही जितकी लेयर तुम्हाला हवे तितके तुम्ही घालू शकता. तर बघा सर्व लेयर आपण या ठिकाणी मस्तपैकी घालून घेतलेली आणि या ठिकाणी मस्तपैकी आपण हा दम काढून घेतलेला आहे. तर अगदी 40 मिनिटात आपली ही चिकन दम बिर्याणी अगदी झकास मोकळी सुटसुटीत घरच्या घरी 1 किलो प्रमाणात हैदराबाद चिकन दम बिर्याणी या ठिकाणी आपली ही तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा. रुबी मस्के रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला शेअर करा. आणि अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.